जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 32. जैन ज्योतिष सामान्य माहिती. जैन ज्योतिष साहित्यामध्ये संबंधित अशा ज्योतिषदेव, त्यांची संख्या, त्याचप्रमाणे ग्रह व नक्षत्रांचे भेद व लक्षण, ज्योतिषदेवांचे शरीर, आहार, सुख दुःख, सम्यकत्व विषयांचा विचार केला असून त्याचबरोबर ज्योतिषदेवांच्या बाबत संभवनीय कषाय, वेद, लेष्या, पर्याप्ती यांचीही माहिती दिलेली दिसते. ज्योतिषी देव मरण पावून कोठे उत्पन्न होतात, ते कोणते पद प्राप्त करतात, त्यांची अवगाहना, मार्गणा, गुणस्थान, त्यांचे सत, संख्या, क्षेत्र, स्पर्श, काल, अंतर, भाव, अल्पबहुत्व यांचेही वर्णन करण्यात आले आहे. ज्योतिषदेवांच्या कर्मबंधाविषयी व उदयाविषयी देखील माहिती मिळते. सर्वसाधारणपणे जैन मतानुसार ज्योतिषांनी व्याप्त नभप्रदेश हा 110 योजन मोठा आणि घनोदधीपर्यंत असंख्यात द्वीपसमुद्र प्रमाण लांबीचा आहे. त्रिलोक प्रज्ञप्तीनुसार 13,29,25,015 योजन प्रमाण क्षेत्रात ज्योतिषदेवांचा निवास मानण्यात आला आहे. या लोकांच्या अंती पूर्व पश्चिम दिशेला घनोदधी वातवलयांना स्पर्शित आहे. उत्तर दक्षिण दिशांना तो स्पर्शित नाही. थोडक्यात एक राजू लांब व रुंद संपूर्ण मध्यलोकातील चित्रा पृथ्वीपासून 790 योजने उंच ज्योतिषलोकाचा प्रारंभ होतो. तो 110 योजनपर्यंतच्या आकाशात स्थित आहे. अशा प्रकारे चित्रा पृथ्वीच्या 790 योजने उंच, एक राजू लांब व एक राजू रुंद व 110 योजन विस्तृत आकाश क्षेत्रात ज्योतिषदेवांचे राहण्याचे व संचार करण्याचे स्थान सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर खाली ते जाऊ शकत नाही. त्या क्षेत्रात देखील मध्य मेरूच्या चोहोबाजूंना 13,29,25,015 योजन क्षेत्र त्यांना गम्य नाही, कारण मेरूपासून 1,121 योजन दूर राहून ते संचार करतात. त्याच्या आत प्रवेश करू शकत नाही. जैन ज्योतिषामध्ये चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारे यांना देव मानले असून त्यांच्या विमानविषयीची सखोल चर्चा करण्यात आली आहे. ज्योतिष लोकांचे प्रामुख्याने चर आणि अचर असे 2 भेद पाडून त्यांची माहिती देण्यात आली आहे. अचर ज्योतिषविषयीची माहिती हरिवंश पुराण व त्रिलोक सारादी ग्रंथातून मिळते, तर चर ज्योतिष लोकांची माहिती सर्वार्थसिद्धी, तत्वार्थसूत्र, हरिवंश पुराण इत्यादी ग्रंथातून पाहावयास मिळते. विविध ग्रंथातून जैन ज्योतिषमधील अमावस्या, पौर्णिमा, चंद्रग्रहण, दिवस रात्र, अयन, वर्ष यांचीही माहिती मिळते. अमावस्या, पौर्णिमा व चंद्रग्रहण. त्रिलोक प्रज्ञप्तीनुसार चंद्राच्या नगरतलापासून 4 अंगुल प्रमाण खाली राहू विमानाचे ध्वजदंड असतात. दिवस व पर्व भेदानुसार राहूचे परतलातील गमन 2 प्रकारचे होते. यातील दिवसा राहूची गती चंद्राप्रमाणे असते. काही अंतर ओलांडून राहू आणि चंद्रबिंब जंबूद्वीपाच्या आग्नेय व वायव्य दिशेला येतात. राहू प्रत्येक दिवशी आपल्या पथातील चंद्रमंडळाच्या 16 भागांना हळूहळू आच्छादित करीत राहतो. अशा रीतीने 15 कला व्यापून टाकून 1 कला शिल्लक राहते. हाच तो अमावस्या दिवस होय. पुढे चांद्र दिवसाचे प्रमाण 31.2342 अंश मुहूर्त प्रमाण होते. प्रतिपदेच्या दिवसापासून राहू काही अंतर सोडून देऊन चंद्राच्या एकेका कलेला मुक्त करत असतो व नंतर मनुष्यलोकात जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब दिसू लागते, तो दिवस पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. अथवा चंद्रबिंब स्वभावतः 15 दिवसापर्यंत कृष्ण कांती स्वरूप व तितकेच दिवस शुक्ल कांती स्वरूप धारण करतो. पूर्व राहू मात्र नियमानुसार गतिविशेषांच्या साहाय्याने 6 महिन्यातील पौर्णिमेच्या शेवटी वेगवेगळ्या चंद्रबिंबांना आच्छादित करतो. तेच चंद्रग्रहण मानले जाते. दिवस व रात्र.
सूर्य नगरतलापासून 4 अंगुल प्रमाण खाली अरिष्ट अर्थात केतू विमानांचे ध्वजदंड असतात. सूर्य प्रथम स्थित असल्यामुळे 18 मुहूर्तांचा दिवस व 12 मुहूर्तांची रात्र होते. यात पुन्हा बदल होऊन 18 मुहूर्तांची रात्र व 12 मुहूर्तांचा दिवस होतो. हा क्रम नित्य चालतो. अयन व वर्ष. सूर्य, चंद्र आणि जे आपापल्या क्षेत्रात संचार करणारे ग्रह आहेत त्यांचे अयन होत असते. नक्षत्र समूह व तारकांच्या अयनांचा ठराविक असा नियम नाही. सूर्याच्या प्रत्येक अयनामध्ये 183 दिवस व रात्री होतात आणि चंद्राच्या अयनात 13.4467 दिवस होतात. सूर्याचे दक्षिणायन प्रथम व उत्तरायण शेवटी होते. चंद्र अयनाचा क्रम मात्र याच्या उलट आहे. जैन ज्योतिषशास्त्रात ज्योतिषी देवांचे निवास व त्यांच्या विमानांचे स्वरूप, रंग, संख्या इत्यादींची देखील माहिती देण्यात आली आहे. त्रिलोक प्रज्ञप्तीनुसार चंद्र विमानात 4 गोपूर, द्वार, कूट, वेदी व जिनभजन असून विमानांच्या कूटावर चंद्राचे प्रासाद आहेत. या भवनात उपपाद मंदिर, अभिषेकपूर, भूषणगृह, मैथुनशाला, क्रीडाशाला, मंत्रशाला आणि सभाभवने आहेत. प्रत्येक भवनात 7-8 भूमी आहेत. चंद्र विमानाच्या प्रमाणेच सूर्यविमान व प्रासाद आहेत. त्याचप्रमाणे नक्षत्र, ग्रह, तारे यांच्याही प्रासादाचे वर्णन सांगण्यात आले आहे. चंद्र, सूर्य, बुध, शुक्र, बृहस्पती, मंगल, शनी, नक्षत्र इत्यादी ज्योतिषी देव मानले असून त्यांच्या विमानांचा आकार अर्धगोल सांगितला आहे. त्यांचे अनुक्रमे मणिमय, सुवर्ण, रजत, स्फटिक, रक्त, सूर्यवत असे रंग सांगितले आहेत. थोडक्यात जैन ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे यांचे स्थान, स्वरूप, त्यांच्या हालचाली इत्यादींचे अगदी सूक्ष्मपणे विवेचन करण्यात आले आहे.